कथेला 4था दिवस आता सुरुवात होत आहे बा. आता हे आमचे गर्दीश्वर महाराज आणि थोड्याच वेळात आता कथेला सुरुवात होईल. कमी केलाय चालू करा ना कीबोर्ड. अनाथ नातरीन बंधो ऐसा पतित पावन आरती चिदंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा कोंबरा आरती चिदंबरा ओ साकुनिया सकधर बोला करे कांचे गली माझे अवतार जगद्गुरु विश्वंभरा आरती चिदंबरा देशोदिशे यात्रे जे जे जाते मागती दावी दया क्षमा शांती आरती चिदंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वर कृष्णामोदर वासुदेव श्रीराम हरे राम 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 हरे हरे हरे. नित्य संत चरित्र व शिव अवतार शिव चिदंबर जीवन चरित्र कथा. आणि आज आपल्याला चतुर्थ दिवसाची कथा श्रवण करायची आहे. तत्पूर्वी वाणी गुणानुकथने शबनव कथाया आपली वाणी पवित्र व्हावी, आपलं मन पवित्र व्हावं, आपलं या ठिकाणी शरीर पवित्र व्हावं, सगळे इंद्रिय आपले पवित्र व्हावेत या हेतूनं सर्वांनी 2 मिनिट नामसंकीर्तन करायचं आणि आपल्याला स्वामी शिवचिदंबर जीवन चरित्राची कथा आपल्याला श्रवण करायची. सर्वांनी आपल्या या ठिकाणी भजनामध्ये तल्लीन व्हायचं आणि आपल्याला कथेमध्ये प्रवेश करायचा. लक्षात ठेवा. चिदंबरा शिव चिदंबरा शिव हर चिदंबरा चिदंबरा शिव चिदंबरा शिव हर चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा शिव हर ओ सा चिदंबरा शिव हर देवतेची आपण भक्ती करतो, त्या देवतेची श्रुती सिद्ध लक्षणं आपल्याला माहिती असली पाहिजे. शास्त्रामध्ये असं शिवचिदंबर स्वामीजींचं चरित्र त्या ठिकाणी स्कंद नावाचं पुराण आहे. 18 पुराण आहेत, 18 पुराण. आणि 18 पुराणामध्ये स्कंद नावाचं पुराण आहे. आणि त्या स्कंद नावाच्या पुराणामध्ये श्री सद्गुरु चिदंबर स्वामी महाराजांचे चरित्र वेदव्यास त्या ठिकाणी सुंदर पद्धतीनं सांगतात. मंगलाचरण चरित्र महिमावर्ण परमपूज्य मार्कंड दीक्षितांची घोर तपश्चर्या आणि चिदंबर अवतार बाललीला केंगेरी क्षेत्राची स्थापना निर्माण ह्या सर्व कथा आपल्याला क्रमाक्रमानं ज्या स्कंद पुराणामध्ये वर्णित आहे त्याचं आपल्याला चिंतन पाहायचं आहे. सर्वच संप्रदायामध्ये त्या ठिकाणी मार्कंड दीक्षितांचा 2रा विवाह होतो. त्या ठिकाणी त्यांना सुद्धा काहीतरी असा आजार होता, लक्षात ठेवा, आणि त्यांचाही मृत्यू होतो.
मग पुन्हा स्वयंप्रकाश महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, तिसरा विवाह त्या ठिकाणी मार्तंड दीक्षितांचा झाला, ती लक्ष्मी माता. आणि त्या लक्ष्मी मातेबरोबर ज्यावेळेस तिसरा तृतीय विवाह होतो मार्तंड दीक्षितांचा, ते सद्गुरू आले. आपली सगळी परंपरा बघा, सगळी परंपरा आपली बघा. जगद्गुरु तुकोबारांना स्वप्नामध्ये दृष्टांत सांगितला. आपण सगळं आपलं जीवनचरित्र बघा. म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगतो, कोणाला वाईट वाटू द्या, कोणाला चांगलं वाटू द्या, तुम्ही इथं सर्वजण दादांच्या आश्रमामध्ये आलात, सद्गुरू चिदंबर स्वामीजींच्या आश्रयाला आलात, तुम्हा सर्व माता वर्ग, पितृवर्ग सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की ज्याचं स्वप्न चांगलं, ज्या व्यक्तीचं स्वप्न चांगलं, त्या व्यक्तीचा परमार्थ चांगला. लक्षात ठेवा, त्या व्यक्तीचा परमार्थ चांगला. आणि ज्याचं स्वप्न चांगलं नाही, मी नाही सांगत, आता पुढचं मी बोलत नाही. अहो, आम्ही 20-20 वर्ष 30-30 वर्ष सगळेजण आपण परमार्थ करतो. तुम्ही कुणाला आपल्या मनाला विचारा, आपल्या स्वप्नामध्ये कधी परमात्मा आला का? काही नाही, दादांकडे माणसं येतात आणि दादांना सांगतात, महाराज काल माझ्या स्वप्नामध्ये पाणीच आलं. म्हणलं बरं झालं म्हणून नाही, आगच लागली. काय आपले स्वप्न, काय आपली विचित्रता. अरे स्वप्नांमध्ये जर तुम्हाला सुख नाही, तर जागृतीमध्ये तुम्हाला कधी सुख नाही. कधी मिळणार तुम्हाला जागृतीमध्ये सुख? स्वयंप्रकाश स्वामीजी स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं, जिथे तू आहेस तिथं खाली तू उकर आणि तिथे शिवलिंगाची, भगवान शंकराची शिवलिंगाची तू स्थापना कर. कुलदैवत म्हणजे भैरव. भैरवाची आराधना केली. देवराज सेव्यमान पावनांघ्रि पंकजं, देवराज सेव्यमान पावनांघ्रि पंकजं, ज्ञानयज्ञ सूत्रमेतु शेखरं कृतास्कर, नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं, काशिकापुरादिनाथ कालभैरवं. देवराज सेव्यमान पावनांघ्रि पंकजं, ज्ञानयज्ञ सूत्रमेतु शेखरं कृतास्कर, नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. तुला सुवर्णमय अशी कांती किंवा सुवर्णमय तुझं शरीर झालेलं आहे, तिथं तू उकर. तिथं उकरल्यानंतर एक देवालय लागलं आणि त्या देवालयामध्ये असं नाव होतं लिहिलेलं, श्री चिदंबर क्षेत्र. चिदंबर स्वामीजींचं त्या ठिकाणी असं लिहिलेलं होतं. आणि मग त्या ठिकाणी सर्व ह्या ठिकाणी तयार केलेल्या, लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी राजानं सगळ्या तयार केल्या. आणि भगवान शंकरानं राजाच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की हे राजन, माझ्या मूर्तीची तू मंदिर उभारलंय, पण माझ्या मूर्तीची स्थापना कर. आणि मूर्तीची स्थापना कर असं सांगितल्यानंतर 99 वेळा राजानं प्रयत्न केले. त्यानं तसा त्या राजानं तो असा साचा बनवला, चिदंबर स्वामीजींची मूर्ती बनवण्याचा साचा बनवला. आणि सुवर्णाचा रस, सोनं माहिती का सोनं? मग बरं आहे, सोन्याचा रस तयार करायचा तो, आणि सोन्याचा रस त्या साच्यामध्ये ओतायचा. ते काही मूर्ती तयार होईना. त्या ठिकाणी भगवान शंकर आदेशाने सांगितलं की उद्या सकाळी एक बटू वामन अवतारामध्ये, म्हणजे असा बटू म्हणजे छोटा ब्राह्मण येईल आणि तो जसं सांगेल तसं तू कर. सकाळी त्या ठिकाणी राजानं पुन्हा ती सगळी प्रक्रिया केली. मूर्ती काही बनत नव्हती, लक्षात ठेवा. आणि मग सकाळी ब्राह्मण द्यावे भिक्षा मागण्यासाठी ब्राह्मण बटू आले. ब्राह्मण बटूला त्या ठिकाणी बटूचा तोंडामध्ये टाकला आणि जशी मूर्ती पाहिजे होती
तशी मूर्ती शिवचिदंबरांची तयार झाली लक्षात ठेवा. भगवान शंकर त्या बटू रूपामध्ये आलेले होते लक्षात ठेवा. भगवान शंकर त्या बटू रूपामध्ये आलेले होते आणि जशी मूर्ती राजाला पाहिजे होती तशी मूर्ती राजाला त्या ठिकाणी आणि तयार झाली आकाश चिदंबर. आणि मग जिथं उपमन्यू कण्व ब्रह्मादी सगळे शिव चिदंबरा हम भी गए ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यांतं न विदुः सुरासुरगणा. हो, सर्व देवता यानं वंदन करता, सर्व देवता याचं वंदन करता. आणि ती झाकी आमच्या सुरेश महाराजांनी बनवली. टाळ्या वाजवा. महाराज आमचे या ठिकाणी सुरेश महाराजांनी अतिशय तबला सुंदर वाजवणारे आमचे राधाकृष्ण महाराज यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवण्यासाठी सुंदर. महाराज दादा 3 वर्ष झाले तुमच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आमच्याही अंगामध्ये हो चिदंबर स्वामीजींची कथा ही सोपी कथा नाही लक्षात ठेवा. स्कंद पुराणामधली कथा निवडून करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या सोप्या नाहीत लक्षात ठेवा. पण हो दादांची या ठिकाणी प्रेरणा, दादांचा आशीर्वाद आणि शिवचिदंबर स्वामीजींची कृपा म्हणून आपण हे सगळे चरित्र आपण अजून पाहणार आहोत. आपण फक्त जन्मापर्यंत चरित्र पाहिलंय. सगळ्यांनी या झाकीला वंदन करा, लक्षात ठेवा, नमन करा. आणि आपल्याला इथून ही देवता आपल्याला इथून परत आपल्या सगळे असणारे वारकरी आमचे एकनाथ काका शेळके असतील, आमचे असणारे सर्व बांधल परिवारातले सर्व असतील, आमचे घोरपडे आबा असतील, आमचे असणारे साऊंड सिस्टमवाले मोठा परिवाराचे असतील, सर्व अन्नदाते असतील, सर्वांनी इथं मनापासून सेवा केलेली लक्षात ठेवा. आणि तुमच्या सेवेची नोंद इथं नाही, तुमची नोंद लक्षात ठेवा. त्या शिवचिदंबर स्वामीजीच्या दरबारामध्ये तुमच्या काय लक्षात ठेवा. म्हणून सुरेश महाराजांना या ठिकाणी 2 शब्द बोलण्याकरता सुरेश महाराज जिथं असतील तिथे या 2 मिनिटं त्यांना बोलण्याकरता इकडे बोलवा. तर शिवचिदंबर स्वामीजींची कथा करा. मी दादांना शब्द दिला होता. दादा तुम्हाला दिलेले शब्द हो आणि दादांनाही एवढं भरभरून आलं लक्षात ठेवा. कारण ते शिवचिदंबर स्वामी ठेवा. आणि म्हणून दादांची इच्छा शिवचिदंबर स्वामीजींनी पूर्ण केली लक्षात ठेवा. आणि दादांच्या इच्छेनुसार शिवचिदंबर स्वामीजींचं चरित्र उद्याही आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा. आणि या सगळ्यांनी आणि या ठिकाणी सुरेश कृपा लक्षात ठेवा. काय सुंदर चिदंबर स्वामीजींचं या ठिकाणी सगळं त्यांचे मान. आजचे अन्नदान गांधी परिवार अहिल्यानगर, त्या गांधी परिवाराची फार मोठी सेवा दादांकडे असते लक्षात ठेवा. आणि ही सेवा या ठिकाणी ते खूप वर्षापासून करतात, पूर्ण आमचा गांधी परिवार. आणि त्या गांधी परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो लक्षात ठेवा. तुमच्या मंगलम पुंडरीकाक्ष स्वामीच्या या प्रांगणामध्ये आपण सर्व स्वामीवर नितांत प्रेम करणारे, दादावर प्रेम करणारी मंडळी आहात. या प्रांगणामध्ये आल्यानंतर मन प्रसन्न वाटतं. असं हे भव्य अधिष्ठान चिदंबर स्वामीचं आहे. आणि याच प्रांगणामध्ये आचार्य श्री परमेश्वरजी महाराज दंडवते या ठिकाणी यांच्या मुखारविंदातून आपण संत कथा आणि चिदंबर स्वामीचं चरित्र 2 दिवस श्रवण करत आहात. आजचा चरित्राचा हा प्रथम दिवस आहे, कथेचा हा चतुर्थ दिन आहे. आणि म्हणून आपण सर्व या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण दादावर नितांत प्रेम करणारे सर्व